आजकाल तरुण एवढी जास्त तापत आहे, की मी आता चाय पिणं कमीच करून टाकलं आणि सायंकाळला असं छान थंडगार ताक घेतलं आणि त्यानंतर आईंनी बाजारमधून असं छान छोटे-छोटे मिनी समोसा आणले. तेच खाऊन घेतले आणि आज काय माहीत माझा दिवस कुठून निघाला, मी पूर्ण खायचंच काम केलं. आणि सायंकाळला छान 5च्या नंतर गच्चीवर आम्ही थोडं बसायला गेलो आणि इकडे याचं काय तर वेगळेच काम सुरू होते. पूर्ण गोटे वगैरे एका ठिकाणी जमा करून ठेवले. याच्यामध्ये एवढी एनर्जी कुठून येते काय माहीत. वरती त्रास देत होता म्हणून मी याला खाली घेऊन आली आणि याचे खाली पण मला त्रास देणं सुरूच होता. आजकाल तर हा गाडीवर स्वतःहून चढायला पण शिकला आणि उतरायला पण शिकला. आणि असं वाटतं की हा आता काही दिवसात लवकरच गाडी शिकणार आणि मला छान मार्केटमध्ये घेऊन जाणार. कारण यांना तर मला न्यायसाठी टाईम भेटत नाही. नंतर मेडिकलमध्ये गेलो. इकडे पण यांनी काकाला त्रास देणं सुरू केलं. हा दिवसभरातून 2-3दा तर मेडिकलचं चक्कर मारून येतच असतो. काकाला बाय-बाय करून घरी आलो आणि आज मला आंब्याची चटणी बनवायची होती. त्यासाठी मी कच्चे आंबे चिरून घेतले. त्यामध्ये थोडे कांदे पण ॲड केले. थोडासा लसूण, जिरा, मिरची, कढीपत्ता, गूळ आणि चवीनुसार थोडं मीठ घ्यायचं. छान त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि ही चटणी बनवणं एकदम ईझी आहे आणि त्याला आपण 2-3 दिवस स्टोअर पण करू शकतो. म्हटलं चटणी तर बनवणं झाली, आता स्वयंपाकाकडे लक्ष द्या. आणि एक गोष्ट सांगते, कधी पण नवरा ड्युटीवरून यायच्या आधीच स्वयंपाक करून ठेवा, नाहीतर माझ्यासारखी ऑर्डर मिळणार. मी आज साधी वांग्याची भाजी बनवणार होती आणि माझा नवरा बोलतात की मसाला वांगी बनव. मग काही मला करावंच लागलं, कारण नवऱ्याचं ऑर्डर तर ऐकावंच लागतात. तुमचे पण नवरे माझ्याच नवऱ्यासारखे ऑर्डर देतात का? माझ्या नवऱ्याच्या ऑर्डर संपत नाही, तर माझ्या बाळाने पण त्याच्या आजीला कामी लावलं. तिकडून फिंगर आणि छान चिप्स वगैरे तळून मागितले आणि घेऊन आला. आणि आता माझं बाळ सर्वांसोबत छान शेअर करतात. इकडे याच्या चिप्सवर मी पण ताव मारून घेतला. आई एकटी खाते हे काही याला बघवलं नाही, म्हणून पूर्ण प्लेट घेऊन आपल्या बाबांकडे गेला. कारण झालं असं, की दिवसभर किती पण आईने सांभाळायचं, पण शेवटी लाड तर रात्री बाबाचेच होतात. त्याच्या मस्तीसोबत आमचा दिवस कसा संपतो काही कळतच नाही. चला तर भेटू उद्याच्या न्यू व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.